मित्रांनो, ज्यावेळी पती-पत्नीचा वाद मेहरबान कोर्टामध्ये चालू असतो आणि पत्नीला ज्यावेळी पोटगी मंजूर होते, त्यावेळी काही पतींचं असं मत असतं, की पोटगी लवकर भरायची नाही, त्रास द्यायचा, कुठेतरी पळून जायचं, कुठेतरी दडून बसायचं, तारखेला हजर राहायचं नाही. तर मित्रांनो, ज्या दिवशी तुम्हाला पोटगी त्या पत्नीला मंजूर केली जाते, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमच्याकडून पोटगी ही वेळेवर भरली गेली पाहिजे. अन्यथा पुढील काही कायदेशीर गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागत असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही वेळेवर जर पोटगी नाही भरलीसा तर तुमचा पुढील पुरावा हा कोर्ट थांबवू शकतं. त्यामुळं जर पोटगी पत्नीला मंजूर झालेली असेल तर पतीनं पोटगी ही वेळेवर भरणं फार गरजेचं आहे. काही पतींचं असं मत असतं, की मी तुरुंगात जाऊन बसेन, मी भरणार नाही, मी त्रास देणार, मला त्रास दिलेला आहे. ह्या गोष्टी मित्रांनो जोपर्यंत पोटगीचा आदेश होत नाही तोपर्यंत ठीक होत्या. परंतु एकदा पोटगीचा आदेश झाला, की कायदेशीररित्या तुम्हाला सामोरं जावेच लागेल. जर तुम्ही अशा काही चुकीच्या गोष्टी जर केल्या असा तर त्याचा परिणाम तुमच्या केसवरू शकतो आणि तुमची केस जास्तीत जास्त लांबू शकते. त्याचबरोबर अनेक कायदेशीर गोष्टींना तुम्हाला विनाकारण सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं एकदा पोटगीचा आदेश मंजूर झाला, की पोटगी भरणं हे कायदेशीरदृष्ट्या अतिशय चांगलं आहे मित्रांनो. धन्यवाद.